शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आपण तहसीलदारांच्या समोर इथे बसलेलो आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आत्ताच आपण लोकसभेच्या निवडणुका समोर जाऊन 2-3 आठवडे झालेले आहेत आणि या महाराष्ट्रात जर नरेंद्र मोदी सरकारला फटका बसला असेल तर तो सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांचा। ही जी निवडणूक होती ही शेतकरी आणि शेतमजुरांनी हातात घेतलेली होती आणि त्याचाच फटका या भाजप शासित राज्यांना आणि भाजप शासित केंद्र सरकारला पडलेला आहे। मग तो कांदा पीक करणारा भाग असो, नाशिक जिल्ह्याचा भाग असो किंवा विदर्भात असो, तसंच पूर्ण देशाची परिस्थिती पाहिली तर पंजाबमध्येही त्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे। कारण की 2-2.5 वर्ष तिथल्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी MSP साठी आंदोलनं केली। त्या आंदोलनाचा मागचं एकच उद्देश होता की आम्ही म्हणजे शेतकरी जे पिकवतो आहोत, जी मेहनत आम्ही घेत आहोत त्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे। आम्हाला आठवतो महाराष्ट्रात ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस इथले जिल्ह्याचे आमचे गिरीश भाऊ महाजन यांनी 7,000 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं होतं, पण 2012 साली त्यानंतर त्यांचं सरकार आलं आणि आतापर्यंतही 7,000 रुपये भाव कापसाला मिळत नाही। म्हणजे यांची जी दुडप्पी भूमिका आहे, विरोधात राहायच्या त्यावेळेस खूप मोठमोठ्या वल्गना करायच्या आणि ज्यावेळेस सत्तेत आले, शेतकऱ्यांच्या मतांवरती सत्तेत आले की मग जे आश्वासनं, जे वादे त्यांनी केलेले होते त्याला मूठ माती द्यायचं हा त्यांचा प्रकार असतो। आणि आताही सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी हवालदिल झालेला आहे। पाचोरा तालुका सदृश्य परिस्थितीत दुष्काळग्रस्त असल्या कारणाने इथेही शेतकऱ्यांना त्याचा लाभ आतापर्यंत मिळत नाहीये। त्याचा मागचं कारण आहे ही जी सरकार आहे, महायुतीची सरकार आहे, ही शेतकऱ्यांप्रती भावना ठेवणारी नाही, त्या शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना ठेवणारी नाही आहे। मित्रांनो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि पोशिंद्याला या देशाची आर्थिक जी उलाढाल आहे त्याचा कणा आहे आणि आज तोच हवालदिल असेल तर तुम्ही विचार करा का हा देश किती हवालदिल परिस्थितीत आज पोहोचून गेलेला आहे। आपण इथे महाविकास आघाडीच्या वतीनं एक दिवसीय धरणं आंदोलन करीत आहोत। ताई, हे सरकार इतकं गेंद्याच्या कातडीचं आहे की याला एक दिवसाचं काहीच फरक पडणार नाही। यांना अडीच वर्ष पंजाबच्या शेतकऱ्यांनी आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलने केली, शेकडो शेतकरी वारले, मेले, शहीद झाले हजारो, तरीही यांना काही फरक पडलेला नाही। कारण की ही सरकार अदानी आणि अंबानी यांच्यासाठी चालणारी सरकार आहे। यांना शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी काडी मात्र यांच्या मनात जे आहे भावना नाही, संवेदना नाही। मित्रांनो, ही लढाई खूप मोठी आहे। आपल्याला सोबत खांद्याला खांद्या लावून ही लढाई लढावी लागणार आहे। लोकसभेला आपण यांना फटका दिलेलाच आहे, हे ठिकाणावर आलेलेच आहेत, पण अजून यांना ठिकाणावर आणण्यासाठी थोडासा धक्का अजून लावावा लागेल आणि त्यासाठी आम्हाला एकजुटीने महाविकास आघाडी म्हणून काम करावं लागणार आहे, दिवस रात्र मेहनत घ्यावी लागणार आहे। हे काय करतात, जसं पार्ले बिस्किटचं आहे, कारण की माझी एजन्सी मला माहिती आणि मी मार्केटिंगचा माणूस असल्याने मला हे सगळं फंडे माहिती आहे की किंमत वाढवायची नाही पण माल कमी करून द्यायचं। म्हणजे पूर्वी पार्लेचा पुडा 5 रुपयाचाच यायचा, आताही 5 रुपयाचा येतो, पण पूर्वी पार्लेच्या पुड्यामध्ये 15-12 बिस्किटं यायची, आता 6 बिस्किटं येतात। ही सरकार तीच स्ट्रॅटेजी वापरते आहे। पूर्वी युरियामध्ये किंमत 30 होती, माल वाढून यायचा, आता किंमत 30 आहे पण माल 40 किलो करून टाकलेला आहे। हे समजणे इतका आपण खुले नाहीत। मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला समजावी लागणार आहे
इन्फ्लेशन, महागाई इतकी वाढून गेलेली आहे की आज शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही. आणि त्याच्यात मग विजेचा विषय, म्हणजे ज्या वेळेस शेतकरी दिवस रात्र घाम गाळून मेहनत करतो आणि रात्री ज्यावेळेस झोपायला जातो त्यावेळेस हे लाईट सुरू करतात, आणि दिवसा ज्यावेळेस तो मेहनत करतो त्यावेळेस लाईट नसते. म्हणजे 24 तास काम करणाऱ्या शेतकरीसाठी यांच्या मनात तीळ मात्र संवेदना नाहीत. आम्हाला आणि तुम्हाला, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना एकजुटीने सोबत घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढायचं आहे आणि आपण शेवटपर्यंत लढू. धन्यवाद.